आज माझाच भाऊ मला घरी घेऊन जायचं विसरला. सो हे हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग. आज आमच्या घरी होतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि मी सहज म्हटलं की करूया व्लॉग, बनवूया. खूप मुश्किलीने मी बनवला व्लॉग. आज आमच्या घरी मामा मामी आले होते आणि ही आमची माऊ. मग मामा मामींना बाय करून मी पण निघाली वहिनींसोबत. थोडं काम होतं तर. आणि माझा अवतार तुम्ही बघताय किती खराब आहे, तरी पण मी तशीच निघाली. इथं डॉगीज बाई होता म्हणून नो रिस्क बाई, थांबून घेतलेलं बरं राहतं कधी पण. मी पण इथे आवरून घेतलेलं आहे. माझा अवतार सुधारला थोडासा, आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश केला. आणि मी कशी दिसतीये सांगा तर जरा कमेंट मध्ये. आणि इथे मॅडम जे आम्हाला इथे हुकूम देत आहे की हे आणा ते आणा, आणि आमच्या वहिनीने काहीतरी सांगितलं आणि मी ते ऐकलं नाही. असं कधी होणार आहे का? तर मी आणि माझा दादा गेलो डायरेक्ट फ्लावर्स घ्यायला. त्यांना गजरा घेतला आणि ते जिलेबी घेतली. आणि इथे मला माझा भाऊ डायरेक्ट विसरून गेला होता. मग मी त्याला थांब थांब बोलली. त्याला म्हटलं थांब रे बाबा, मला पण घेऊन चल. आणि जाता जाता समजलं की इथं काल रात्री ऍक्सिडेंट झाला होता, तर पोलिस इथं होते इन्क्वायरी करायला. घरी आल्यानंतर मी पण छान मस्त तयारी केली, डेकोरेशन केलं थोडं थोडं जेवढं येतं तेवढं. वहिनींचा पण थोडासा मेकअप करून दिला जेवढा येतो तेवढं. त्याच्यानंतर इथं मावशी ते यायला सुरुवात झाली. आणि हे महिला मंडळ बघा, हे आमची आजी बघा कशी फोन बघती. आणि इथे माझी फ्रेंड पण आली होती, मग तिच्यासोबत पण आम्ही थोडे गप्पा वगैरे मारले. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय.